वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक दसरा विजयादशमी यावर्षी 2 ऑक्टोबरला आहे। या दिवशी काय केल्याने विशेष लाभ होईल, कोणत्या खास मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे, काय टाळायचं आहे आणि सोबत एक उपयुक्त स्वास्थ्य प्रयोग या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। या दिवशी गृहप्रवेश, नवा व्यापार, वाहन खरेदी, विद्यारंभ, शास्त्रपूजन अथवा कोणतंही शुभ कार्य मुहूर्त न पाहता तुम्ही करू शकता। विजयादशमी स्वतःच एक पूर्ण शुभ मुहूर्त आहे। या दिवशी विशेष करून दुपारनंतरची वेळ म्हणजेच सायंकाळी संध्येची वेळ अत्यंत फळदायक मानली जाते। या संध्याकाळच्या वेळी जितकं ध्यान जप करू शकाल, प्रसन्न राहू शकाल, मौन राहू शकाल, त्याचं अनेक पट फळ मिळतं। यावेळी थोडा वेळ राम रामाय नमः मंत्र, नंतर ओम अपराजिताय नमः मंत्राच्या 2 माळा जप करावा आणि पवन तनय बल पवन समाना बुद्धी विवेक विज्ञान निधाना मंत्राचा जप करावा। हे सर्व विघ्न बाधा दूर करणारे तथा विजय मिळवून देणारे मंत्र आहेत। दसऱ्यापासून कोजागिरी शरद पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या प्रकाशात विशेष हितकारी रस, हितकारी किरणे असतात। या दिवसात चंद्राच्या प्रकाशाचा लाभ घ्यावा, जेणेकरून वर्षभर तुम्ही स्वस्थ आणि प्रसन्न राहू शकाल। दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री 15 ते 20 मिनिटं चंद्रावर त्राटक करावं, ज्याने डोळ्यांचं तेज वाढतं। दसऱ्याच्या दिवशी काय टाळावं? दसऱ्याला उडीद, मसूर, चणे, मध, परक्यांचं अन्न, 2 वेळा भोजन, मैथून इत्यादीचा त्याग करून दसऱ्याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आणि संत श्री आशारामजी आश्रम तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी सण, उत्सव, पुण्यदायी तिथींची महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच आणत असतो। तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।